नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी यारी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, मी आता चाललो आहे भाड्याला, म्हणजे देण्यामध्ये भाडं आहे सोडायचं आणि तिथून मग नंतर मग जाणार आपले म्हणजे आमचे भाऊजी आपला अमोल कळंबडे याच्या घरी जायचं आहे। ते गणपतीचं वगैरे शूट करायचं आहे आणि माझ्यासोबत आहे संतोष आहे। त्या संतोषला घेऊन आलो आहे सोबतीला। मला काय इथलं माहीत नाही, संतोष आला आहे, दिसतंय काय? तर चला निघूया तिकडे जायला। तर मंडळी बघा, वातावरण आहे संध्याकाळचं आणि वाजलेत 5। माझ्यासोबत आहे संतोष आणि चाललो आहे आज एका ठिकाणी, म्हणजेच गणपती बघायला चाललो आहे देण्यात अमोल कळंबडे मूर्तिकार। तर भाडं पण आहे, भाडं पण सोडतो तिथे आणि तिथून त्यांना बोलवलं नव्हतं, तिथून जातो आता। हे आमच्या रोडला आहे मी। संतोष, काय गणपती तयारी झाली काय? सुरुवात झाली? बेकार नाही मग काय पण मग तर आत्ता जरी सुरुवात केलं ना तरी ते गणपतीच्या आदल्या दिवशी तू तयार होतो ना। कितीही सुरुवात करा, 10 दिवस अगोदर करा ते 2-3 दिवस अगोदर करा, ते रात्रीच पूर्ण होतं ना। अजून आपले मुंबईकर पण यायचे आहेत ना, तर अजून आमच्याकडे सुरुवात नाही झाली करायची घरी। संतोषनी केला नाही मग सुरुवात करायला। आणि मंडळी, तुमच्याकडे सुरुवात झाली का हे नक्की कमेंटमध्ये सांगा। बघा संध्याकाळचं वातावरण बघा। आणि इथे उमाचं किचन, एक छोटासा धाबा लागतो, हे आपले काका आहेत। हा माझा रिक्षातून पहिल्यांदाच लॉग आहे, पहिलाच लॉग आहे रिक्षा लॉग। कोकणचा रिक्षावाळा MH08 हे रत्नागिरी। आता आम्ही पोचलोय देन फाटेची इथे। इथं आपल्या प्रमोद दादाचं दुकान आहे आणि हे वडापावचं संकेत दर्शनचं आहे आणि आपल्या संतोष भावाचं। हा रोड पुढे होतो तो उक्षी वांद्री, हा देन फाटा आहे। आपण लेफ्ट मारतोय आता, चाललोय बघूया अमोलदा आहे काय, म्हणजे आमचा भाऊचा लागतो तो, बघूया आहे काय। फोन करून बोलला ये म्हणून, लाखा दिला गेला होता। आता गणपती काढल्यापासून पेंटिंगपासून संतोषची महत्त्वाची जबाबदारी पार पडणार आहे संतोषनी। डायमंड लावण्यासाठी, हां अगदी डायमंड लावण्यासाठी, बाकी काय ना, फक्त पोरांना घेऊन खेळायला यायचं। हो बेकार आणि काय असेल का रे तिथं? हाय आलाय कोण म्हणते? परवा विचारत होते तुला ते संतोष आला की नाही, म्हटलं काय आहे तिकडे काम आहे त्याचं म्हणून थांबलाय। मला ही रिक्षा आहे ना सेकंड हँड मध्ये विकायची, कोणाला गिरायक असले सांगू शकता? कुठली रिक्षा? ए प्रेम। कुठे इथं थांबू की? ए प्रेम रे प्रेम, इथं थांबू खाली ए प्रेम। ओके, आणि इथं उतरते कोण नाही ना? ओके बघा मंडळी, आम्ही इथं मॅच हरलो होतो, बघू शकता तुम्ही। त्या आंब्यावरतून इथे कॅच आली होती, चापणात ती पकडलेली होती, बेकार कॅच, साप करडवून टाकलेली होती। आता बघू शकता आम्ही खाली जातोय। भारी रे, भारी व्हिडिओ बनवतो दुसरे। फक्त विषय काय माहिती आहे, आपण विषयला हो बेकार। कुठं सांगा? इथं ओके। तर फायनली आता इथे थांबलोय कारण एक आजी आहे, ते उत्तर आहेत। चल गे सावकाशा, काय म्हणतेस? हा चल। तुला वरती शेवट लागली ना, पण तू शेवट होय ना? लंडनची ती आणि हे देन गावाचं गाव मंदिर आहे। आई काय का मंदिराचं नाव? हां महालक्ष्मी ना, महालक्ष्मी मंदिर।
आता आम्ही चाललो इकडे वरती लास्ट एंडिंगला, तिथे आमची चंपत्ते राहते आणि माझ्या मित्राचं सुद्धा घर आहे साईनाथ चुवळे. सध्या तो आता बहुतेक मुंबईला वाटतं शिकायला म्हणतो, कामाला आहे, जॉबला आहे. भाग साफ केला नाही की काय? फायनली पोहोचलो. चल चौका जा. आते कुठं आहे? आता थांबत नाही, जातो. अमोल दादा आहे ना, म्हणजे आमचा भाऊच्या तिथे इथं पोचलोय आणि आमच्यावर आता आला प्रेम भाई आला. लाजतोय तो, कुठं आहे रे? लाजतोय तो. प्रेम बरा आहेस ना? हा, गणपतीला लवकर आलास रे गावाला. ठीक आहे. कोण? अरे भाडंच होतं, भाडं सोडलेलं आमच्या वाडीतलं होतं. आज हे ना रे, काय होतं रे ते आज? होय होय, नाही फक्त सोडायचं होतं. हे आज काय होतं? अमावास्या. हां मुंबईला खाऊ बाजूला राहून दे. हे इकडे लवकर चल. तर फायनली त्यांच्या घराजवळ पोचलोय. बघा गावचं वातावरण बघा मस्त की. भाऊजी वाटतं आलेलं नाही. शॉर्टकट नेते कुठून तरी. तर हाय आपला भाऊजाचा कारखाना, अमोल कळंबडे मूर्तिकार. म्हणजे बहुतेक सगळे आता वाजलेत, बहुतेक 8 वाजलेत, कारण मोबाईल पण स्विच ऑफ झाला होता. चार्जिंगला लावायला दिलं होतं अमोलदाच्या घरात. म्हणजे भाऊजाचा, आमचा तो भाऊजाच आहे आणि त्याची वाट बघत थांबलो होतो. तर तो आत्ता आला आहे, कारण मी मगाशी 6ला काहीतरी भाडं सोडलं, त्याच्यानंतर इथे आलो, मोबाईल चार्जिंग लावला आहे आणि आत्ता भाऊजी आमचा आला आहे. तर मी आत्ता आलो आहे देन गावात, भोगलेवाडी ना रे, भोगलेवाडी. आणि गणपतीच्या आपल्या शाळेत आलो आहे आणि मूर्तिकार आहेत अमोल कळंबडे, म्हणजे आमचा भाऊजा. तर मंडळी बघा, गणपतीची बहुतेक मला वाटतं 80-90% काम झालेलं आहे. बाकीचं हे छोटं काम आहे. इकडे आजोबा आहेत. का आजोबा बरे आहेत ना? बरं हो काय? पान खाल्लं हो की? मस्त. हे बघा मस्त की सुंदर मूर्ती आहेत. आपला प्रेमबाईचा गणपती आहे, होय ना रे? हा होडीचा, हा प्रेमचा गणपती आहे. आणि प्रेम आला आहे. प्रेमचा गणपती मस्त आहे रे, होडीचा. बेकार. म्हणजे 90% तरी झालं आहे काम. बाकी आता प्रत्येक त्याच्यानुसार ऑर्डरनुसार त्यांच्या डायमंडचं काम चालू आहे. आणि हा आहे आमचा शुभमचा गणपती, होय ना रे? हाय की सॉरी हाय बासरीवाला. हे बघा एक नंबर आपला अयोध्या. जय श्रीराम. आणि इकडे छोटे गणपती आहेत. पुढं आहे आणि कारखान्यातली एक मस्त अप्रतिम अशी गणपतीची मूर्ती आई एकविरेची. खेकडा बघा मंडळी, खेकडा बघा. इकडे सगळे रेडी झालेले आहेत, त्याच्यावरती पिशव्या ठेवल्या आहेत, धूळ वगैरे बसू नये म्हणून. हव्याचा गणपती कुठं आहे? हा ना, हाच ना. बाकी छोटे गणपती वरती आणि हे सगळे बसले तिकडे. होय ना. कसं 2 हाताने केला नाही काय?
अजून आतमध्ये पण गणपती आहेत. इकडं आपला अनिकेत भाई आहे, त्याचा गणपती आहे. गणपती रेडी झाला, तो डायमंड सजवतोय, डायमंड लावतोय. आणि हे ते मूर्तीकार आहेत आमच्या भाऊजा बराच ना. झाले गणपती तयार झाले काय? हा आणि काका पण आलेत. आणि हा ह्याची ओळख नाही, हा कोण? चिंतन. कुठचा तो पण गणपतीला सजवतोय. कोणाचा गणपती आहे रे? गणपती कोणाचा आहे? कोणाचा आहे? आणि आतमध्ये पण मंडळी गणपती आहेत, दाखवतो तुम्हाला. आतमध्ये पण बरेच गणपती फायनली झालेत. इकडे डायमंडचं काम चालू आहे त्यांचं. ज्यांची ज्यांची ऑर्डर त्यांचे डायमंड वगैरे लावत आहेत. बघा हा ईशान शर्माचा गणपती कुठला तो? हा ईशान शर्माचा गणपती लंबाड्याचा. प्रतिमा अजून तिकडे म्हणायत ना रे. हा हे बघा इकडे पण आहेत. बरेच गणपतीची ऑर्डर आहे यावर्षी. यावर्षी मला वाटतं वाढले असतील ना गणपती. अजून थोडं थोडं डायमंड वर्क पण चालू आहे, होय ना? मस्त. काय म्हणता? बऱ्याच ना तुमच्याकडे काय नाही मंडळी. मला वाटतं तरी 90% तरी झालं असेल गणपतीचं काम. आणि आत्ता ज्याची ज्यांची ऑर्डर आहे त्याचे ते डायमंड वगैरे चालू आहे. भाऊजा काय गेला होताच कुठे? वा किती वाट बघत होतो. आम्ही जाकादेवी कारखान्यात होतो. कोण तू? कुठं जाखादेवी? कोणचा कारखाना? त्यांच्याकडे सहकार्य सुनील जोशी. त्यांच्याकडे पण काम करतोस? नंतर संध्याकाळी इकडे. भारी आहे. लेखनी तुझीच आहे ना? हो माझी सुनील जोशी पण येतात माझे सहकारी. बाकी सगळे झाले गणपती आता? ओके ओके. आणि प्रणय जोशी येतात. हां तर मंडळी फायनली गणपती बघा. आणि यामध्ये कमेंट करा की तुमच्याकडे गणपतीची तयारी झाली का? आमच्याकडे मकर वगैरे बनवायला सुरुवात झाली. संतोष पण आता मकर बनवायला सुरुवात केला नाही. मला वाटतं फुलं इकडून चोरून नेतो तिकडे. हां हां हे आहेत ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर मस्त छान प्रकारे अप्रतिम काम आहे. आजची व्हिडिओ आता इथे स्टॉप करतो कारण परत वाजलेत भरपूर आणि घरी जायचं आहे. संतोष काय सांगून आला आहे? आज काय तुझं खरं नाही वाटतं. जेवायला देईल काय बायको? नाही व्हिडिओमध्ये जाणार आहे का? टेन्शन घाबरू नको. तरी आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुमच्याकडे गणपतीची तयारी झाली का हे पण सांगा. आणि हा नेक्स्ट ब्लॉग आपला. तर आपला पुढचा ब्लॉग असेल तर बघा ह्याचा गणपती बाप्पा आहे तो आपल्याला तिकडे गडचिरोलीत घेऊन जायचा आहे. माबळे होय ना? माबळे गडचिरोलीत घेऊन जायचा आहे. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. जर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. टाटा येऊ ना? हो काका बाय बाय ना.